एक दोन एक्झाम्पल ह्यातले घ्यायचे टेक्स्टबुकमधले आणि मग एररलेसमधले घेऊया. घ्या फर्स्ट एक्झाम्पल. कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी. तुम्ही दोघी जणी तिथनं उठा, इथं या सांगितलं मी मगाशीच. कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी, पोटेंशियल एनर्जी. कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी, पोटेंशियल एनर्जी, टोटल एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी. बघा, कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी, पोटेंशियल एनर्जी, टोटल एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट of mass 2000 kg orbiting at height of 3600 kilometer, orbiting at height of 3600 kilometer above the surface of the earth. बघा, काय काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. लिहून घेतलं एक्झाम्पल. काय करायचं आहे? कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी, पोटेंशियल एनर्जी, टोटल एनर्जी आणि बाइंडिंग एनर्जी, 4 एनर्जीज फाइंड आउट करायच्या आहेत. आणि आपल्याला गिव्हन डेटामध्ये सॅटेलाइटचं मास गिव्हन आहे. सॅटेलाइटचं मास किती आहे? 2000 kg, म्हणजे स्मॉल m दिलेला आहे. स्मॉल m किती आहे? 2000 kg आहे. आणि h दिली आहे, हाईट किती आहे? 3600 किलोमीटर. बघा, याचा यूज करून दोनच व्हॅल्यूज गिव्हन आहेत. गिव्हन डेटामध्ये स्मॉल m किती आहे सांगा? किती आहे? 2000. त्यानंतर हाईट किती आहे? किती? बरोबर ना? हां, आपापसात अजिबात बोलायचं नाही. प्रत्येकाचं लक्ष समोर असलं पाहिजे. लॉग टेबल सगळ्यांच्याकडे आहेत. हां, वर काढायचे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट काय करायचं सांगा? कायनेटिक एनर्जी. काल आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत. बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट विच इज ऑर्बिटिंग ॲट हाईट h फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. सॅटेलाइट कुठे आहे? हाईट h ला आहे आणि ऑर्बिटमध्ये आहे. आणि तिथं त्याची बाइंडिंग एनर्जी काढण्यासाठी आपण 4 फॉर्म्युले बघितले. कोणते कोणते फॉर्म्युले होते? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला होता gmm/2r. त्यानंतर पोटेंशियल एनर्जी -gmm/r. त्यानंतर टोटल -gmm/2r आणि बाइंडिंग gmm/2r. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय काढायची आहे? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय असणार आहे? gmm/2r. आता इथला जो स्मॉल r आहे तो म्हणजेच काय आहे? तर r+h आहे. स्मॉल r म्हणजेच काय? r+h. मग इथे काय येईल? gmm/2 × r+h असा फॉर्म्युला येईल. याच्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यूज ह्या आपल्याला टाकायच्या आहेत. g ची व्हॅल्यू ही किती असते सांगा मला? 6.67 × 10⁻11. कॅपिटल M इज द मास ऑफ अर्थ. व्हॅल्यू 6 × 10⁻24 इंटू स्मॉल m इज द मास ऑफ सॅटेलाइट. किती आहे? 2000 आणि अपॉन 2 × r किती आहे? r कॅपिटल R किती असते?
6400 किलोमीटर आणि हाईट किती आहे 3600 किलोमीटर. आता हे जे आहे किलोमीटरमध्ये आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल मीटरमध्ये करावं लागेल. म्हणजे कितीनं मल्टिप्लाय केलं पाहिजे 10⁻³ मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे या व्हॅल्यूला मल्टिप्लाय होणार आहे 10⁻³ मल्टिप्लाय होणार आहे. आता याच्यामध्ये बघा 6.67 इंटू नीट लक्ष द्यायचं हा 6 घेतला आणि इथला 2 घेतला 6 इंटू 2 किती झाला इथे 12 झाला. 6.67 इंटू 12 डिव्हायडेड बाय हा 2 ॲज इट इज लिहिते मी इथं. त्यानंतर हे 6400 आणि 3600 टोटल करा किती येणार 10,000 बरोबर. 10,000 म्हणजे 10⁻² किती किती 10⁻⁴. 10,000 आले इथं म्हणजे 10⁻⁴ आले इंटू 10⁻³ आणि न्यूमरेटरला 10⁻² किती आहेत बघा 24 + 3 किती 27. 27 - 11 किती येणार 16. म्हणजे न्यूमरेटरला 10⁻² किती आला 16 आला. बघा काय काय केलं 6.67 इंटू हे 12 डिव्हायडेड बाय हा 2 इंटू हे 10,000 म्हणून 10⁻⁴ इंटू 10⁻³ 10ची पॉवर न्यूमरेटरची किती आली 16 आली. आता याच्यामध्ये पुढे काय करायचं तर 6.67 इंटू हा 12/2 आहे 12/2 म्हणजे 6.67 इंटू 6 इंटू 10⁻² बघा आता हा 16 - 7 हा 4 + 3 किती झाला 7. 16मधून 7 मायनस करा 9 येईल इंटू 10⁻⁹. आता तुम्हाला याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 6.67 इंटू 6 किती येते बघा पॉईंट देऊन सांगा 40.02 इंटू 10⁻⁹ कायनेटिक एनर्जी मिळाली कशामध्ये असेल जूलमध्ये 40.02 इंटू 10⁻⁹ जूल. हे लिहून घ्यायचं पहिल्यांदा त्यानंतर पुढची एनर्जी फाइंड आउट करूया. इकडे सेकंड बेंच एक जण उठून पुढे यायचं ये पटकन सर. इकडे सर्वेश पुढे या लास्ट बेंच पुढे यायचं. तू पुढे बस तुझ्या तिथे. दोघांना पण सांगितलंय पुढे या. इकडे बस. मध्ये एक बेंच रिकामा आहे ना तिथं हां त्याच्यावर तू येऊन बस पुढे. इथंपर्यंत लिहून झालंय का सगळ्यांचं. झालंय. त्यानंतर नेक्स्ट कोणती एनर्जी काढायची आहे पोटेन्शियल एनर्जी. काय फॉर्म्युला असतो सांगा मला -GMM/R बरोबर -GMM/R. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय GMM/2R. हां याच्यावरून तुम्हाला ती एनर्जी काढायची असेल तर याला कितीनं मल्टिप्लाय केलं पाहिजे -2 मल्टिप्लाय केलं पाहिजे. कितीनं -2. जर याला तुम्ही इंटू -2 केलं तर 2 2 कॅन्सल होणार आहे आणि -GMM/R येणार. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू -2 इंटू काय असणार आहे कायनेटिक एनर्जी बरोबर. मग -2 इंटू कायनेटिक एनर्जी किती मिळाली तर 40.02 इंटू 10⁻⁹. आन्सर किती येईल बघा -80.04 इंटू 10⁻⁹ जूल. दिस इज पोटेन्शियल एनर्जी.
व्हॅल्यू किती मिळाली -80.04 इंटू 10⁹ जूल. ओके, ही कोणती एनर्जी मिळाली आता? पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट कोणती काढायची आहे अजून? टोटल एनर्जी. टोटल एनर्जी जी असते तिचा फॉर्म्युला काय? तर -GMM/2R. आता बघा GMM/2R आपल्याला माहिती आहे. आपल्याला टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? -GMM/2R. म्हणजे याला फक्त निगेटिव्ह साईन द्यायचं. म्हणजे टोटल एनर्जी इज इक्वल टू काय आहे? मायनस कायनेटिक एनर्जी. म्हणजे इक्वल टू इथे येणार -KE आणि त्यामुळे टोटल एनर्जी इज इक्वल टू असेल, कायनेटिक एनर्जीचा आन्सर मायनस साईन द्या, -40.02 इंटू 10⁹ जूल. दिस इज टोटल एनर्जी. काल तुम्हाला सांगितलं होतं बघा मी हे, की प्रत्येक वेळेस व्हॅल्यूज टाकत बसायच्या नाहीत, हे रिलेशन्स लक्षात पाहिजेत तुमच्या. हां, त्यानंतर लास्टला कोणती एनर्जी काढायची आता? बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू काय असणार? मायनस टोटल एनर्जी. टोटल एनर्जीच्या अपोजिट कोण असते? तर बाइंडिंग एनर्जी असते, बरोबर आहे का? मग लास्टला काय घ्यायचं? बाइंडिंग एनर्जी इक्वल टू मायनस टोटल एनर्जी, मायनस टोटल एनर्जी इक्वल टू टोटल एनर्जी किती आहे? -40.02 इंटू 10⁹ इज इक्वल टू काय असणार? मग ह्याला मायनस द्या साईन, म्हणजे काय येईल? मायनस मायनस प्लस होणार, म्हणजे 40.02 इंटू 10⁹. ओके, बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू मायनस ऑफ टोटल एनर्जी इज इक्वल टू आन्सर किती असणार? 40.02 इंटू 10⁹ जूल. झाले सगळ्यांचं लिहून? नेक्स्ट घ्या. 2 satellites A and B. 2 satellites A and B are revolving around a planet. 2 satellites A and B are revolving around a planet. Their periods of revolution are 1 hour and 8 hour respectively. Their periods of revolution are 1 hour and 8 hour respectively. The radius of the orbit of satellite B. The radius of orbit of satellite B. The radius of orbit of satellite B is 4 into 10⁴ kilometer. 4 into 10⁴ kilometer. Find radius of orbit of satellite A. Find radius of orbit of satellite A. काय सांगितलंय बघा? 2 satellites A and B are revolving around a planet. प्लॅनेटच्या अराउंड ते काय होत आहेत? रिव्हॉल्व होत आहेत. त्यांचे टाईम पिरियड तुम्हाला सांगितलेत. एचा किती आहे? 1 hour. बीचा किती आहे? 8 hour. आणि रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट बी सांगितलेली आहे तुम्हाला. RA दिली आहे, RB विचारली आहे. गिव्हन लिहा पहिल्यांदा. TA किती आहे? 1 hour. TB किती आहे? 8 hour. त्यानंतर R काय दिले तुम्हाला? B. RB आहे 4 into 10⁴ किलोमीटर. RA इक्वल टू क्वेश्चन मार्क. सॅटेलाइट एच्या ऑर्बिटची रेडियस आपल्याला विचारलेली आहे. आता इथे T आणि R यांच्यातलं रिलेशन माहिती पाहिजेत. T² प्रपोर्शनल टू R³. रिलेशन घ्यायचं. T² प्रपोर्शनल टू R³. देअरफॉर TA² अपॉन TB² इज इक्वल टू RA³ अपॉन RB³ इज इक्वल टू RA व्हॅल्यू किती आहे काढायची आपल्याला. RA अपॉन RB 4 into 10⁴ आहे, याचा इथं क्यूब येईल. TA किती आहे? 1.
TB आहे 8 आणि याचा असेल स्क्वेअर. पुढे येईल बघा 1/64 इज इक्वल टू RA क्यूब अपॉन 4 × 10⁴ क्यूब. बघा दोन्ही साईडला जर मी क्यूब रूट घेतलं, दोन्ही साईडला क्यूब रूट घेतलं तर काय येईल सांगा मला. 1/4 येईल इथं आणि इथं काय येईल RA अपॉन 4 × 10⁴. 4 कॅन्सल झाला हा, बरोबर का. 4 कॅन्सल. RA इज इक्वल टू किती आला, RA किती मिळाला 10⁴ आणि किलोमीटर. युनिट काय असणार किलोमीटर. RA इक्वल टू 10⁴ किलोमीटर. मायनस येणार नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे, बरोबर का. क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं ना, मग 4 × 10⁴ इक्वल टू 4 RA आला. 4 कॅन्सल झाला आणि मग RA इक्वल टू काय आला 10⁴ किलोमीटर. घ्या नेक्स्ट. इफ लिहायचं आहे का अजून. झालं लिहून. घ्या. इफ अर्थ वेअर मेड ऑफ वूड, इफ अर्थ वेअर मेड ऑफ वूड, द मास ऑफ वुडन अर्थ, if earth were made of wood, the mass of wooden earth would have been 10% as much as it is now. As it is now, calculate escape speed, calculate escape speed from surface of earth, calculate escape speed from surface of earth. काय सांगितलंय बघा. अर्थ जर कशाची बनलेली असती, वुडनची बनलेली असती, तर अर्थचं मास, वुडन अर्थचं मास हे आत्ताच्या मासपेक्षा किती % असतं 10%. आणि एस्केप स्पीड काढायचं आहे आता नवीन अर्थचं. ओके. एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला VE इक्वल टू काय असतं √2gm/r. काय फॉर्म्युला आहे अंडर √2gm/r. यातला 2 कॉन्स्टंट, G कॉन्स्टंट, R म्हणजे रेडियस. इथे त्यांनी सांगितलं आहे की रेडियस कॉन्स्टंट आहे, ब्रॅकेटमध्ये दिलं आहे की रेडियस कशी आहे कॉन्स्टंट आहे, फक्त मासमध्ये काय होणार आहे चेंज होणार आहे. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं आहे बघा की M2 इज इक्वल टू किती आहे 10% ऑफ M1. ओके. M2 किती असेल 10% ऑफ M1. काय करायचं, जमेल का सोडवायला. काय करायचं सांगा मला. रिलेशन कुणामध्ये घ्यायचं, VE आणि M या दोघांच्यात रिलेशन घ्यायचं. प्रपोर्शन कसं आहे सांगा, डायरेक्टली प्रपोर्शनल टू √M. VE2/VE1 इज इक्वल टू रूटमध्ये M2/M1. रूटमध्ये M2/M1 हा रेशो किती आहे बघा वर. M2/M1 रेशो किती आहे 10/100 आणि इथं VE2/VE1. VE2 इज इक्वल टू काय असणार रूटमध्ये 1/10 आणि इंटू VE1.
बरोबर. रूटमध्ये 1/10 इंटू VE1. आता VE1 माहिती पाहिजे त्यासाठी. VE1 म्हणजे काय की अर्थच्या सरफेसवरून असणारी एस्केप व्हेलॉसिटी किती असते ती 11.2. मग आता VE2 इज इक्वल टू येणार रूटमध्ये 0.1 आणि इंटू 11.2. आता हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी रूट 0.1 काढला पाहिजे आपल्याला. हां, रूट 0.1 कसा काढायचा तर त्यासाठी सगळ्यांनी लॉग टेबल घ्यायचं. घ्या लॉग टेबल. रूट 0.1 काढायचा आहे. तो काढण्यासाठी लॉग बघा पहिल्यांदा 0.1चा बार 1 पॉईंट. बार 1 पॉईंट किती येतोय बघा. काय येत आहे 0.1चा आहे का लॉग 10चा बघायचा. मग बार 1 पॉईंट शोधत असाल ना तुम्ही त्यात कुठं दिसतोय 1. 10चा किती असतो 0. सगळे झिरोच 4ही 0 म्हणजे बार 1 पॉईंट किती येणार 4 वेळा 0. बरोबर का. आता ह्याचं रूट बघायचं आहे ना. मग कसं बघायचं डिव्हाइड बाय काय करायचं याला 2. डिव्हाइड बाय 2. डिव्हाइड बाय 2 करताना काय करायचं पुढे मी तुम्हाला इथे एक स्टेप सांगितलेली होती बघा. जर इथं 2 न भाग जात नसेल तर काय करायचं आठवते की इथे किती करायचं ओके आणि प्लस किती करायचा 1. बरोबर आहे का. बार 2.000 आणि प्लस पुढे मी काय केला 1 आणि डिव्हायडेड बाय किती होणार 2. ओके कळलं हे सगळ्यांना. बार 1.0000 आहेत त्याच्याऐवजी मी बार 2.4 वेळा 0 लिहिले आणि याच्यावरनं आपल्याला हे पाहिजे तर इथं प्लस 1 झाला पाहिजेत. मग आता बार 2.00 याच्याऐवजी इथं डिव्हाइड केल्यावर किती आले असं आलं आणि प्लस पुढं किती येणार 1/2 म्हणजे किती 0.5 म्हणजेच किती येणार बघा हे बार 1.500 असं आलं ना. ओके अँटीलॉग बघा. अँटीलॉग कुणाचा बघायचा आता 50चा बघायचा अँटीलॉग. किती आहे 0.3162. ओके 0.3162 असं आन्सर आपल्याला मिळालं. कशाचं रूट.1चं. हां आता पुढे VE2 काढायचं आहे अजून. हे लिहून झालंय का रे सगळ्यांचं. हां बरं आता VE2 काढताना लक्ष द्या रूटमध्ये 0.1चं हे आन्सर जे आहे 0.3162 इंटू काय करायचं आहे 11.2 करायचं आहे. पण ह्याचं कॅल्क्युलेशन सुद्धा लॉगनीच करायचं आहे. त्याच्यामुळे हे पहिल्यांदा लिहून घ्या आणि मग ते लॉगचं कॅल्क्युलेशन करूयात. पडदा बंद करा. दिसतंय का लिहून घेतलं. इकडे सगळ्यांचं लिहून झालंय. कोणत्या स्टेपपर्यंत लिहायचं रूट 0.1 इज इक्वल टू किती मिळाला 0.3162 झालं इथपर्यंत. नेक्स्ट लाईन देअरफॉर VE2 इक्वल टू 0.3162 इंटू 11.2. याच्यामध्ये फर्स्ट लॉग बघायचा आहे 0.3162चा. त्यानंतर लॉग बघायचा आहे 11.2चा. दोघांची करायची आहे ॲडिशन. बघा 0.3162चा लॉग बघताना कॅरेक्टरिस्टिक किती येणार बार 1. 31चा 62 बघा 5000 आले का
0.3162चा लॉग किती येतो 12.5000. त्यानंतर 11.2चा लॉग 1.11चा 2 किती 0492 बरोबर आहे का लॉग. आता ह्याची ॲडिशन करा 29450 0.5492 आला. आता याचा काय बघायचं अँटीलॉग 54चा 92 अँटीलॉगमध्ये 54चा 92 किती आला 3542. इथं 0 आहे ना मग 0 + 1 म्हणजे एक डिजिट सोडायचा 3.542 हे आपल्याला फायनल आन्सर मिळालं. देअरफॉर VE2 इज इक्वल टू 3.542 किलोमीटर पर सेकंद 3.542 किलोमीटर पर सेकंद. बघा हे एक्झाम्पल्स घेण्याचं कारणच हे आहे की तुम्हाला हे लॉगचे कॅल्क्युलेशन्स समजायला पाहिजेत म्हणून पहिल्यांदा मी टेक्स्टबुकमधलं एक्झाम्पल घेते आहे. त्याच्यानंतर आपण MCQ घेऊ कारण MCQमध्ये लॉग बघायला गरज लागत नाही आपल्याला. झालंय का झालंय. नेक्स्ट घ्या कॅल्क्युलेट स्पीड ऑफ सॅटेलाइट calculate the speed of satellite in an orbit. Calculate speed of satellite in an orbit at height 1000 kilometer at height 1000 kilometer from earth surface. At height 1000 kilometer from earth surface. याच्यामध्ये कॅपिटल M तुम्हाला दिला आहे. कॅपिटल M घ्यायचा 5.98 इंटू 10⁻24 kg आणि कॅपिटल R आहे 6.4 इंटू 10⁻6 मीटर 6.4 इंटू 10⁻6 मीटर. बघा काय फाइंड आउट करायचं आहे तर स्पीड ऑफ द सॅटेलाइट इन ऑर्बिट. ऑर्बिटमध्ये जे स्पीड आहे ते काय असणार आहे सांगा मला. क्रिटिकल स्पीड असणार आहे. फॉर्म्युला VC इक्वल टू काय असेल √GM/R+H बरोबर. याच्यामधला G माहिती आहे, कॅपिटल M माहिती आहे, कॅपिटल R माहिती आहे, हाईटसुद्धा माहिती आहे. तर व्हॅल्यूज टाकूया. रूटमध्ये G किती आहे 6.67 इंटू 10⁻11. मास ऑफ द अर्थ 5.98 इंटू 10⁻24 अपॉन R किती असतं 6400 किलोमीटर. हाईट H किती आहे सांगा 1000 किलोमीटर म्हणजे 6400 प्लस 1000 आणि हे करा कन्वर्जन कशामध्ये मीटरमध्ये इंटू 10⁻3. पुढे जमेल का करायला. हे कॅल्क्युलेशन ट्राय करायचं सगळ्यांनी. इकडे सेकंड लास्ट बेंच लिहून घ्यायचं आहे. बघा याच्यामध्ये रूटमध्ये काय काय येते बघा. पहिल्यांदा सगळ्यांचं लक्ष समोर पाहिजे व्यवस्थित नीट बसते. इथं व्हॅल्यू किती आहे 6.67 इंटू 5.98 अपॉन हे किती येणार 7400 इंटू 10⁻3 आणि इथं वर इंटू 10⁻2 किती येतील हे 13. हां
आता रूटमध्ये पुढे अजून सिम्प्लिफाय करूया. 6.67 इंटू 5.98 अपॉन 74 आणि इंटू 10⁻². हे 13 आणि हे 3. 13 मायनस 3 किती आले? सॉरी, इथं अजून 2 आहेत. 3 + 2 किती झाले? 5. 13 मायनस 5 8. इथे आले 8. इज इक्वल टू रूटमध्ये 6.67 इंटू 5.98 अपॉन 74 आणि रूटच्या बाहेर इंटू 10⁻⁴. बरोबर. आता पुढे काय करायचं? कॅल्क्युलेशन कसं करायचं सांगा मला. सगळ्यात पहिल्यांदा लॉग कुणाचा बघाल? 6.67चा, नंतर 5.98चा. दोघांच्या लॉगची काय करायची? ॲडिशन. त्याच्यातून कुठला 2? 5.98. बघा. हां, 4 कसं आलं? ह्याचं रूट घेतलं. 10⁻8 आहे की नाही? ⁻² किती आलं? 1/2. रूट म्हणजे काय? ⁻²1/2. ⁻² केलं तर 8 × 1/2 किती आला? 4 आला. हां, आता बघा लॉग सांगते तशी लॉग बघायची. सगळ्यात पहिल्यांदा लॉग कशाचा बघायचा? 6.67चा. 67चा लॉग बघा. 0. इकडे लॉग 6.67 किती येतोय? 0. किती आहे? अरे बोला. 66चा 7 लॉग काय आहे? 8241. त्यानंतर लॉग 5.98 59चा 8 7767. बरोबर आहे. ह्या दोघांची काय करायची? ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करून सांगायचं किती येते मला. आणि इथून पुढे प्रत्येकाकडे स्वतःचंच लॉग टेबल असलं पाहिजे. ज्याच्याकडे नाही आहे त्यांनी शांत बसायचं आहे. एकमेकांच्या लॉग टेबलमध्ये अजिबात बघायचं नाही. लॉग टेबल नसेल तर जे दिसतंय बोर्डवर ते लिहून घ्यायचं. ॲडिशन किती आली? 1.7. त्यानंतर लॉग कोणाचा बघायचा? 74चा. लॉग 74 1.74चा 0 बघा. 8692. बरोबर आहे का? आता हा सबट्रॅक्ट करायचा. याच्यातून सबट्रॅक्ट करा बरं. बार 1.7316 असा आन्सर मिळाला आपल्याला. याच्यामध्ये आता याचा बघायचा. अँटी लॉग डायरेक्ट नाही बघायचा कारण आपण काय काढतोय? स्क्वेअर रूट काढतोय. म्हणजे इथंपर्यंतचं कॅल्क्युलेशन झालं. ह्या दोघांच्या लॉगची ॲडिशन, त्याच्यातून याचा लॉग मायनस आन्सर किती मिळालं? बार 1.7316 मिळालं. आता आपल्याला याचं रूट काढायचं आहे. डायरेक्ट अँटी लॉग बघायचा नाही. डिव्हाइड बाय काय करायचं आहे? 2. डिव्हाइड बाय 2 करायचं. 2 न डिव्हाइड केल्यावर काय येते बघूया आपण. बार 1.7316ला 2 न डिव्हाइड करायचं म्हणजेच बार 2.7316 + 1 आणि अपॉन 2 करायचं. बरोबर आहे का? मग असे जसं केलं आपण. बार 1ला डिव्हाइड करता येत नाही त्याच्यामुळं काय केलं आपण? बार 1च्या ऐवजी बार 2 टाकला. बार 2.7316. बार 2 घेतलेला आहे त्याच्यामुळं +1 पुढे केला आणि अपॉन 2. आता बार 2.7316 आहे त्याला 2 न डिव्हाइड करा. किती येईल बघा? बार 1.3658. बरोबर आहे का? बार 1.3658
3658 हां, आणि प्लस तो 1/2 आहे. 1/2 म्हणजे किती? 0.5. ॲडिशन करायची. बार 1.8658 काय आलं? बार 1.8658. आता याचा अँटीलॉग बघा. याचा अँटीलॉग बघायचा आहे. अँटीलॉग कोणाचा बघायचा? याच्यामध्ये कोणत्या नंबरचा अँटीलॉग बघायचा? 86चा 58 बघा. 86चा 58. किती आलं? 7341 काय? 7341 आहे का? 86चा 58 बघा. 86चा 5 किती आहे? 7328 आणि 8ला किती आहे? हां, म्हणजे 41 आला. 7341. इथं बार 1 आहे त्याच्यामुळं 0.7341 असं आन्सर मिळालं. देअरफॉर VC इक्वल टू 0.7341. हे आन्सर कशाचं मिळालं सांगा मला? ते रूटमध्ये जे आहे ना त्या सगळ्याचं आन्सर हे मिळालं. आणि इंटू 10 किती आहेत पुढं? 4. मग हे एवढं कशामध्ये मिळालं? युनिट काय याचं? मीटरमध्ये मिळालं. आता सपोज हेच आन्सर मला किलोमीटरमध्ये पाहिजे, तर इथं पॉवर किती असायला पाहिजे? 3. म्हणजे इथं 7.341 इंटू 10³ मीटर असं घेतलं, म्हणजेच 7.341 किलोमीटर झाले. आलं लक्षात? VC इक्वल टू काय मिळाला? 7.341 किलोमीटर. आता मीटरचं कन्व्हर्जन जर किलोमीटरमध्ये येत नसेल करायला, तर हे आपलं आहे असं ठेवायचं. ह्याच्यामध्ये काही करत बसायचं नाही, चुकीचं लिहायचं नाही. ह्याला करेक्ट मार्क मिळेल, पण ह्याच्यामध्ये चेंज करायला गेला आणि चुकला की मग चूक मिळेल. समजलं? त्यामुळे कन्व्हर्जन जमत नसतील तर जे आन्सर आलेलं आहे ॲज इट इज ठेवायचं. नेक्स्ट, a planet has mass 6.4 into 10⁻² kg. A planet has mass 6.4 into 10⁻² kg and radius 3.4 into 10⁶, 3.4 into 10⁶ meter. Calculate energy required to remove an object of mass 800 kg, to remove an object of mass 800 kg from the surface of planet to infinity. क्वेश्चन नीट रीड करा पहिल्यांदा. प्लॅनेटचं मास किती आहे? 6.4 इंटू 10⁻² kg. रेडियस किती आहे? 3.4 इंटू 10⁶ मीटर. काय विचारलेलं आहे? एनर्जी. कसली एनर्जी? रिक्वायर्ड टू रिमूव्ह ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला रिमूव्ह करायचं आहे ग्रॅव्हिटेशनल फील्डमधनं, बरोबर? मग त्यासाठी जी एनर्जी लागते ती कोणती असते? बाइंडिंग एनर्जी असते. म्हणजे इथे आपल्याला बाइंडिंग एनर्जी काढायची आहे. पहिल्यांदा गिव्हन डेटा लिहायचा. गिव्हन मास ऑफ द प्लॅनेट, सिम्बॉल काय असेल? कॅपिटल M. कॅपिटल M इज इक्वल टू आहे 6.4 इंटू 10⁻² kg. रेडियस ऑफ द प्लॅनेट किती आहे? 3.4 इंटू 10⁶ मीटर. काय विचारलंय? एनर्जी.
रिक्वायर्ड टू रिमूव्ह ऑब्जेक्ट ऑफ मास स्मॉल एम किती आहे 800 kg. ऑब्जेक्टचं मास किती आहे स्मॉल एम इक्वल टू 800 kg. आणि तुम्हाला विचारलेली आहे बाइंडिंग एनर्जी. सॅटेलाइट आहे कुठे सांगा, ऑब्जेक्ट आहे कुठे, स्टेटमेंट वाचा. कुठून रिमूव्ह करायचं आहे त्याला, प्लॅनेटच्या सरफेसवरून, म्हणजे तो रेस्टमध्ये आहे प्लॅनेटच्या सरफेसवर. म्हणजे जी सेकंड कंडिशन मी सांगितलेली होती की नाही रेस्टची, त्याच्यामध्ये बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय होता GMM अपॉन कॅपिटल R. काय फॉर्म्युला होता GMM अपॉन कॅपिटल R, बरोबर. तुम्हाला मी हे सांगितलेलं होतं की हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये नाही पण एक्झाम्पलमध्ये आपल्याला यूज करावं लागेल. ओके, मग तो फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल आपल्याला. काय आहे फॉर्म्युला GMM आणि अपॉन काय असेल कॅपिटल R. दिस इज द बाइंडिंग एनर्जी ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. व्हॅल्यूज टाकायच्या याच्यामध्ये, व्हॅल्यू टाका. G किती आहे 6.67 इंटू 10⁻⁻11, कॅपिटल M 6.4 इंटू 10⁻24, स्मॉल m 800 आणि अपॉन कॅपिटल R 3.4 इंटू 10⁻6. याच्यामध्ये 6.67 इंटू 6.4 इंटू 8 अपॉन 3.4 इंटू 10⁻किती येतं बघा. इथं 6.67 घेतला, 6.4 घेतला, पुढचा यातला 8 घेतला मी इथे आणि हा 3.4 ठेवला. तर याच्यामध्ये 10ची पॉवर आता किती येणार, वर किती येणार बघा 24 - 11 किती असणार 13. 13 + 2 किती असेल 15. 15 मधून 6 मायनस करा किती आले 10⁻9. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला जमलं पाहिजे. जमेल ना. काय करायचं सगळ्यांचे लॉग बघायचे, ह्या तिघांचे लॉग बघून ॲड करायचे आणि त्यातून हा लॉग काय करायचा मायनस घ्या. पहिल्यांदा लॉग कुणाचा बघायचा 6.67चा 0. मग अशी बघितलं आहे ना आपण 8241 आहे ना, किती आहे 0. मग अशी बघितलं आहे आपण लिहिला असेल नोटबुकमध्ये 8241. त्यानंतर लॉग 6.4 0.64चा लॉग बघा, 64चा लॉग 8062 का 64चा 0 किती आहे 8062 बरोबर आहे का. त्यानंतर लॉग बघायचा आहे 8चा 0.8चा लॉग आहे का नाही, म्हणजे कुणाचा बघायचा 80चा बघायचा. 8चा नाही आहे ना, मग कोणाचा बघायचा 80चा. 9031 तिघांची करायची ॲडिशन. किती आली ॲडिशन बरोबर आली का 2.5334 आली. हां, त्याच्यातून आता लॉग 3.4 मायनस करायचा. ॲडिशन करेक्ट आहे का बघा, कारण ॲडिशन चुकली असेल तर सगळं चुकणार आहे पुढं. करेक्ट आहे ना. हां, आता 3.4चा लॉग असतो का 3.4चा नाही, कोणाचा बघायचा 34चा. 34चा 0 बघा 53 0.5315 बरोबर आहे ना. आता हा काय करायचा सबट्रॅक्ट करायचा. किती आलं 2.0019. याचा बघायचा आहे आता आपल्याला अँटीलॉग 2.0019चा अँटीलॉग. अँटीलॉगच्या टेबलमध्ये 00 आहे का बघा रे, पहिला नंबर आहे का. अँटीलॉगच्या टेबलमध्ये पहिली पेअर 00 आहे का, आहे ना. मग त्या लाईनमध्ये 1 आणि 9 बघा. 00चा 19 1004 1004. आता इथं 2 आहे, 2 + 1 3 म्हणजे 100.4 असं आलं ना आन्सर 100.4. ओके, आता हे फायनल आन्सर याचं मिळालं 100.4 × 10⁻9 जूल.
100.4 इंटू 10⁹ जूल. आता बघा याच्यामध्ये तुमच्याकडून लॉग बघताना काही मिस्टेक झाली किंवा ॲडिशनला सबट्रॅक्शनला काही मिस्टेक झाली आणि इथं 100.05 आला तरी अख्खा 1 मार्क उत्तराचा कट होतो. त्यामुळं आपण बघितलेला लॉग करेक्ट आहे का परत चेक करायचं, त्यानंतर ॲडिशन करेक्ट आहे का, सबट्रॅक्शन करेक्ट आहे का क्रॉस चेक करायचं आणि मगच अँटीलॉग बघायचा फायनल. आलं लक्षात? इथं 4चा 5, 6 झालेला चालत नाही. समजतंय? 100.4 इंटू 10⁹ जूल हे आन्सर असेल. बघा तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल सांगते ते घ्यायचं. टेक्स्टबुकमधलं एक्झाम्पल नंबर 11 आणि 12. टेक्स्टबुकमधलं एक्झाम्पल नंबर 11 आणि 12 हे दोन्ही एक्झाम्पल उद्या येताना सॉल्व करून आणायचे. 11 आणि 12